डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग हे 5 रुपयांचे रामबाण औषध नक्की ट्राय करा. डोके जड झालंय, सतत दुखतंय, मग घरातील ही जुनी आयुर्वेदिक ट्रिक तुम्हाला माहितीच असायला हवी. भारतीय घरांमध्ये सुंठ म्हणजेच वाळलेलं आलं अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक औषध म्हणून वापरलं जातं. विशेषतः सर्दी, कफ, नाक बंद होणे किंवा थंडीमुळे होणाऱ्या डोकेदुखीत सुंठीचा लेप लावण्याची पद्धत खूप प्रसिद्ध आहे. सुंठीचा स्वभाव उष्ण असल्यामुळे ती कपाळावर लावल्यावर हलका उबदारपणा जाणवतो. त्यामुळे डोक्यातील जडपणा कमी होण्यास मदत मिळू शकते. काही लोकांना तणाव किंवा थकव्यामुळे होणाऱ्या डोकेदुखीतही यामुळे आराम वाटतो. हा उपाय करण्यासाठी सुंठ पाण्यात किंवा दुधात उगाळून हलका लेप कपाळावर लावला जातो. पण लक्षात ठेवा, संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना जळजळ किंवा खाज येऊ शकते. त्यामुळे लेप जास्त वेळ ठेवू नका. वारंवार डोकेदुखी होत असेल तर फक्त घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घेणं नक्की आहे. नैसर्गिक उपाय योग्य पद्धतीने केले तरच फायदेशीर ठरतात.